आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि 2-3 दिवस झाले व्हिडिओ काय आला नाही आणि ह्या हातातल्या बांगड्या तर म्हणजे पूर्ण हे झालेले। आता बघणार आहे, नाहीतर मी एक्स्ट्राच्या बांगड्या अशा आणून ठेवणार आहे। एकाच हातात बांगड्या आणि एका हातात 2 बिलवर आहेत, आता उद्याला घालून येते। एका हातात बांगड्या नाही आहेत आणि एका हातात बांगड्या आहेत, कसा हात दिसतात सांगा। त्यामुळे बांगड्या असलेला हात हा वेगळा दिसतो आणि नसलेला हात कसा दिसतो बघा, अजिबात चांगलं वाटत नाही। तर चला, फ्रीज खूप दिवसापासून मी क्लीन करणार होते पण क्लीन करायचं का होत नव्हतं आणि फायनली माझा फ्रीज पूर्ण क्लीन झालेला आहे, दाखवते मी तुम्हाला। आणि मेन म्हणजे फ्रीज स्वच्छ जर आपल्याला राहावं असं वाटत असेल, जर आपला फ्रीज स्वच्छ नीटनेटका व्यवस्थित राहावा आपल्याला जर असं वाटत असेल तर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे। मेन म्हणजे खरं सांगते मी घेतलेल्या अनुभवावरून की जे आपण काय पण आणतो बघा, समजा आता आपण कस्टर्ड पावडर आणलेले आहे, वापरतो, परत प्लास्टिक पिशवी बांधायची आणि तशीच्या तशी ते आपण ठेवून टाकतो फ्रीजमध्ये। मध्ये परत कुठं तर खाली जरा लिकेज असते, काय असते की सांडलं जातं आणि फ्रीज सगळा खराब होतो। असं भरपूर माझ्या तर बाबतीत म्हणजे आपला आता मसाले असतील, आता धने वगैरे पण आपण वापरतो, परत ते असं थोडंसं बांधतो, पिशवी तशीच ठेवतो, मग ते सांडतात आणि ते फ्रीज त्यामुळं खूप म्हणजे खूप अस्वच्छ आणि घाण होतो। आणि शक्यतो काय करायचं, फ्रीजमध्ये जेवढं कमी साहित्य ठेवता येईल तेवढं ठेवलं पाहिजे। आणि डाळी वगैरे जर तुम्ही ठेवत असला तर त्यांना छोट्या छोट्या अशा भरण्याच करायच्या, जेणेकरून मग सांडासांड होत नाही फ्रीजमध्ये। म्हणजे फ्रीजमध्ये शक्यतो भरण्या म्हणा किंवा डबे म्हणा असे करा साहित्य ठेवायला। शक्यतो अशा पिशवीमध्ये जे आपण घालून ठेवतो ते अजिबात ठेवायचं नाही। मी तर अनुभव घेतला आता की बाबा अजिबात मी तर आता प्लॅस्टिकच्या पिशवीत काहीही ठेवणार नाहीये। आणि भाजीपाला जर म्हटला तर तुम्ही ते कंटेनर मिळतात बघा, ते कंटेनर घेऊन त्यामध्ये तुम्ही स्टोरेज भाजीपाला करू शकता। आणि फ्रीज 2 महिन्यातनं तर एकदा क्लीन हा झालाच पाहिजे। आता समजा तुम्ही असा डबा ठेवलेला आहे फ्रीजमध्ये, तर तो डबा काढून तुम्ही व्यवस्थित पुसून घेऊ शकता। पण ज्यावेळी तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या ठेवता आणि फ्रीजमध्ये कसं ओलावा असतो, त्यामुळे काय होतं तिथं खाली ओल साठली जाते पिशवीच्या खाली आणि ते तसा डाग मग पिशवीचा पडला जातो आणि पूर्ण ती काच वगैरे सगळं खूप घाण होतं। त्यामुळं पिशवीत वगैरे काही पॅक करून ठेवायचं नाही, सगळ्याला डबे केला तुम्ही तर व्यवस्थित आपला फ्रीज खूप छान राहतो। आणि फ्रीजमध्ये जर बारीक बारीक असं जंतू होतात, आळ्या होतात बघा, ते आपल्याला दिसत पण नाही, झुरळ होतात, परत आळ्या होतात। जी फ्रीजची हे असते बघा, इथं जी रबर असतो, हे बी नवस थांब दाखवत तांबूट हे काही हे ज्या आत असं किडे झुरळ असं जाऊन बसतात, त्यामुळे फ्रीज व्यवस्थित क्लीन ठेवणं आपल्याला वाटतं वरनं असं की दिसत नाही, आत काय म्हणजे नसलं असं वाटतं आपल्याला, पण खूप म्हणजे घाण होतं। आता माझा फ्रीज बघा, मी सगळीकडे डबे केलेले आहेत, माझ्याकडे शक्यतो प्लॅस्टिकचे डबे जास्त नाही आहेत, त्यामुळे मी जे स्टीलचे डबे माझ्या घरात होते ते परत असे प्लॅस्टिकचे होते ते असं भरून ठेवलेले। आता हे माझ्याकडे कडदाने पण होतं, हे प्लॅस्टिकच्या डब्यातने वगैरे मी भरून ठेवले। तर किती व्यवस्थित सुटसुटीत आपला फ्रीज दिसत आहे बघा, अजिबात म्हणजे काही मी ठेवायला नाही असं। इथं पण बघू शकता तुम्ही, आता यात माझे तिखट सांडगे वगैरे सगळं आहे, सगळं असं मी ठेवलेलं आहे। आणि भाजीपाला मी शक्यतो ठेवत नाही। आता हे सुकं खोबरं वगैरे आहे यात, ते पण मी प्लॅस्टिकच्या बरणीत वगैरे भरून ठेवलेलं आहे। हे जे हे आहेत बघा कप्पे, हे पूर्ण असे पॅक झालेले खालनं, म्हणजे मला अजिबात ते कळून सुद्धा नाही की पॅक झाले असतील, पण एक निघणं झालेलं, अक्षरशः भिजत घालून मी फ्रीज असा व्यवस्थित क्लीन केलेला आहे। आणि फ्रीज स्वच्छ करत असताना हा रबर सुद्धा बाहेर काढायचा, असा पूर्ण निघतो बघा, असा रबर हा पूर्ण बाहेर काढायचा असा। आणि याच्यामध्ये आपण जो खराब दात घासायचा ब्रश असतो बघा, त्याच्यामध्ये ब्रश घालून हे व्यवस्थित क्लीन करायचं, जेणेकरून याच्यात पण म्हणजे कोणतीही किडा वगैरे होत नाही, याची काळजी घ्यायची। अशा पद्धतीने किती छान फ्रीज दिसत आहे बघा, हे पहा किती छान दिसत आहे फ्रीज, एकदम असा मस्त क्लीन निघलेला आहे। हा एक कप्पा बसना झालेला आहे मला इथला, तर तो मी नंतर बसवते। आणि आमच्या फ्रीजला असं सेन्सर आहे बघा, जर फ्रीजचा जो दरवाजा असतो तो उघडा जर राहिला तर सेन्सर वाजतो आणि मग हे असं हे केलं की बंद होतो। तर फ्रीजची व्यवस्थित काळजी घेत जावा
कारण की आपल्याला दिसत नाही आणि आपलं आरोग्य मेन म्हणजे महत्त्वाचं असतं. लहान मुलांचे चॉकलेट असतील काय म्हणजे हे असेल ते आपण ठेवतो, दूध वगैरे ठेवतो, मग त्यात जर समजा जंतू वगैरे बारीक गेले तर म्हणजे आपल्याला हानिकारक ठरू शकते. त्यामुळे फ्रीज व्यवस्थित क्लीन, जेवढं म्हणजे आपल्या सोयीचं असतं एवढं अपायकारक सुद्धा असू शकतं. आणि आता माझ्याकडे वांगी वगैरे आहेत, पण मी अजिबात ठेवाय नाही फ्रीजमध्ये. टोमॅटो वांगी काही खराब होत नाही. वांगी जर सोकली तरी सुद्धा त्याची भाजी बनवली तरी बी चालते, काय हे होत नाही. पण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ते खायचं यापेक्षा मी आता भाजीपालाच कमी आणत आहे. कोथिंबीर सुद्धा मी 10 रुपयाची आणते आणि ती 2-3 दिवसात संपवून टाकते आणि मग परत 10 रुपयाची आणायची. चला, एवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मोबाईलचं स्टँड माझ्या खराब झालेलं आहे आणि श्री आमचा कंटाळलेला आहे मोबाईल धरून, त्यामुळे व्हिडिओ आपण येतच थांबूया. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. त्या दिवशी वार होता, शनिवार, आणि बाकीची सगळी कामं माझी आवरलेली आहेत आणि आता स्वयंपाक चालू आहे. आता थंडीच्या सीझनमध्ये हिरवे वाटाणे येतात बघा बाजारामध्ये, खूप वाटाण्याच्या शेंगा, तर यांनी पण आणलेल्या होत्या बाजारामधून. मग मी आज पिवळा बटाटा आणि मटार असं मिक्स भाजी करायची अशी ठरवलेली, पण माझ्याकडे हिरवी मिरची संपलेली आहे, त्यामुळं बटाट्याची पिवळी भाजी काही झाली नाही. मग मी लाल भाजी बनवली. सगळ्यात आधी मी लसूण, कोथिंबीर, कांदा याची पेस्ट बनवलेली, तसेच धने, जिरे, तीळ याची पेस्ट बनवून घेतलेली होती मिक्सरला, कारण कांदे माझ्याकडे संपलेले. मग कमी कांद्यामध्ये मला 2 भाज्या बनवायच्या होत्या, त्यामुळं मग मी अशी पेस्ट बनवून घेतली. कारण मी मसुरा जो असतो, मसुऱ्याची आमटीसुद्धा बनवलेली आहे. मग त्याला आणि बटाटे भाजीला माझ्याकडे 3च कांदे होते, त्यामुळं मी तेवढ्याच कांद्यात ते सगळं मॅनेज करणार आहे. आणि तेल 2-2.5 पै तेल घातलं, त्यामध्ये जिरं मोहरी घातली आणि जो मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बनवून घेतलेला होता तो घातला. त्यानंतर हळद घातली, हिंग काय माझ्याकडचा संपलेला आहे, चवीनुसार लाल तिखट घातलं. लाल तिखट थोडं कमीच घातलं, कारण भाजी जास्त काय नव्हती, थोडीशीच होती. 4-5 बटाटे आणि थोड्याशा ज्या आपलं वाटाण्याच्या शेंगा असतात त्या सोलून घेतलेले मी, तर ते वाटाणे होते. हे पहा, सोलून निवडून घेतलं, कारण की एखाद्या वेळेस बारीक आळे वगैरे पण त्यामध्ये असते. त्यानंतर बटाटा व्यवस्थित म्हणजे कुकरला शिजवून घेतलेला होता, तो हातानेच मी असा व्यवस्थित बारीक करून घेतला आणि तो पण त्यामध्ये ॲड केला. व्यवस्थित तेलामध्ये सगळं भाजून घेतलं. खूप छान भाजी होते. पिवळी जर बनवला तुम्ही इथं हिरवी मिरची घालून तरीसुद्धा खूप छान लागते. एकच नंबर झालेले होते. आता जोपर्यंत आपल्याला वाटाण्याच्या शेंगा येतात बाजारामध्ये, तोपर्यंत आपण भरपूर अशा रेसिपी वाटाण्याच्या बनवायच्या आहेत. म्हणजे मटार पुलाव पण आपल्याला बनवता येतो, तो सुद्धा मी बनवणार आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड केलं. जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित शिजवून घेतलं. अजून चपात्या बनवायच्या आहेत. आज शनिवार असल्यामुळे श्रीची सकाळची शाळा होती आणि तो पण आलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे, त्यामुळं इकडं चपात्या पटणं बनवून घेते. फरशी धुणं वगैरे सगळं माझं आवरलेलं आहे. एकसारखं जर तुम्ही न थांबता पटापटा कामं केला तर ती पटणं होतात. आणि जर मग कोण आलं किंवा आपण बसलो केलो कंटाळा केला तर मग कामं मग होत नाहीत पटपट. आणि एकसारखं जर न थांबता तुम्ही कामं केला तर 10:30-11पर्यंत तुमची सगळी कामे होतात. आणि हातामध्ये बांगड्या एका नसल्यामुळे एक हात कसा दिसत आहे आणि एक हात कसा दिसत आहे बघा. त्यामुळे आज जाऊन पहिल्यांदा मी बांगड्या घालून येणार आहे, कारण बांगड्या नसली की मला अजिबात करमत नाही आणि हात बघून कसं तर वाटत आहे. आणि याच्या आधी मी 1 घडीची चपाती बनवत होते, पण अशी डबल घडी घालून जर तुम्ही चपाती बनवला तर ती चपातीसुद्धा एकदम मऊसूत होते बघा. त्यामुळं मला ही चपाती आता आवडायला लागलेली आहे, त्यामुळे मी ती चपाती बंद केलेली आहे 1 घडीची आणि अशी आता डबल घडीची मी चपाती बनवत आहे. या चपात्या गोल होण्यास थोडासा वेळ लागतो, पण चवीला मात्र 1 नंबर होतात. आणि हे पण होतात, लेअर पण चांगले सुटतात आणि मऊसूत राहतात. म्हणजे जरी सकाळची चपाती तुम्ही संध्याकाळी खाल्ला तरीसुद्धा ती खूप छान अशी मऊसूत चपाती राहते.
लवकरच आता 2025 संपणार आहे आणि 2026 चालू होणार आहे. तर नवीन वर्षात आपण नवीन संकल्पसुद्धा केला पाहिजे बघा. आपल्या आयुष्यात आपण काय करायचं काय नाही, आणि आपण म्हणजे ह्या वर्षात जे आपल्या हातनं घडलं नाही ते आपण पुढल्या वर्षी करण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. तवा माझा तापलेला नाही आहे, त्यामुळे ती चपाती व्यवस्थित फुगली नाही. तवा तापलेला असला की चपाती व्यवस्थित फुगते. आणि चपातीचं पीठ मळल्या कधीही लगेच चपात्या बनवायच्या नाही. थोडा वेळ पीठ ते भिजून द्यायचं, म्हणजे चपाती एकदम मऊसूत होते. या महागाईमुळे माणसाचं जीवन जगणं खूप म्हणजे अवघड झालेलं आहे बघा. प्रत्येक गोष्टीचे दर वाढत आहेत म्हणून कमी काय होत नाही आहेत. त्यामुळं खूप काटकसरीनं आणि खूप विचार करून आपल्याला सगळं खर्च जो असतो तो मॅनेज करावा लागतो. आणि कितीही काटकसर जर तुम्ही केला तरीसुद्धा म्हणजे पैसे काय राहत नाहीत बघा. काय नाही काय तर मग आपण ह्या महिन्यात विचार करतो की बाबा हे करायचं ते करायचं, पण तसं तर होतच नाही. त्याच्या उलटच तिसरं काय तर होतं. या चपातीची मी घडी कशा पद्धतीने घालताय बघू शकता तुम्ही. गोल लाटायचं आणि परत तेल लावायचं आणि त्यानंतर मग घडी करायची, आणि घडी केल्यावर पण तेल लावायचं आणि परत घडी करायची, म्हणजे 4 घडीची चपाती ही बनते. आणि इकडं श्रीला मी जेवायला दिलेलं आहे, कारण त्याला भूक लागलेली होती. आणि त्याला विचारत आहे मी भाजी कशी झालेली आहे, तर छान झालेली आहे म्हणता येतो. पण टी व्ही चालू असल्यामुळे टी व्हीचा आवाज येत होता, त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे. ते बघू शकता तुम्ही बाहीला कापड केवढं दिलेलं आहे. आता कस्टमरनं सांगितलेलं आहे 4 इंच बाही, आणि या 4 इंच तर बसत नाही. जेवढी बसत्या तेवढी लावणार. 3-3:30 वाजलेले आहेत आणि हा टॉपिक फिटिंग करायचा आहे. आणि हातात बांगड्या अजिबात नव्हत्या, बांगड्या आधी घालून आली. कसं हात दिसत होता. ह्यात पण थोड्या भरल्या. आता कसा हात दिसतो, आणि काल व्हिडिओमध्ये बघितला आजचीला तुम्ही हात कसा दिसत होता. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या ताई दादा काकू काका मावशी यांचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जाता, तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.